आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओमकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। भाजपच्या जाहीरनाम्यात घोषणांचा वर्षाव, इराणचा इस्रायलवर ड्रोनद्वारे हल्ला, हेब्बाळकर समर्थकांची संजय पाटील यांच्या घरासमोर निदर्शने, युवा समितीतर्फे आंबेडकर जयंती साजरी, निवडणुकीनंतर कर्नाटकात डबल इंजिन सरकार, नरगुंदकर भावे चौकात अवैध पार्किंग घोटाळ्याचा पर्दाफाश, शिवाजीनगर येथे गवतगंजील आग, लाखाचे नुकसान, शहरातील नाले सफाई सुरू, निवडणूक खर्चावर प्रशासनाची नजर, अभिनेते संदीप कुलकर्णी यांची वसंत व्याख्यानमालेत मुलाखत। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला। या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। यामध्ये मुद्रा योजनेच्या कर्जाची मर्यादा 20 लाख रुपयापर्यंत वाढवली, देशात नव्या बुलेट ट्रेन येणार, गरिबांसाठी आणखी 3 कोटी घरे, पीएम सूर्य घर योजना, लखपती दीदी योजना, नारी शक्तीचे सशक्तीकरण यासह आदी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांचा सन्मान, ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब, नारी शक्तीचे सशक्तीकरण, लहान व्यापारी आणि बांधकाम मजुरांचे सशक्तीकरण, 3 कोटी लखपती दीदी बनवण्याची गॅरंटी, ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब, सुरक्षित समृद्ध भारत, ऑलिम्पिकचे यजमानपद, शिक्षण यासह आदी महत्त्वाचे मुद्दे भाजपाच्या जाहीरनाम्यात आहेत। इराणचा इस्रायलवर ड्रोनद्वारे हल्ला। इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढत असून इराणने त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला चढवला आहे। इराणमधून 100हून अधिक ड्रोन सोडण्यात आले, असं इस्रायलच्या सैन्याने सांगितलं असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे। इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल यांनी सांगितलं की इराणने इस्रायलवर जमिनीवरून मारा करणाऱ्या डझनभर क्षेपणास्त्रे डागली होती। त्यापैकी बहुतांश क्षेपणास्त्रे सीमेबाहेरच रोखण्यात आली। यामध्ये 100हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे। इस्रायलने 1 एप्रिल रोजी इराणच्या सिरियामधील दूतावासावर हल्ला केल्यानंतर या दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहोचला आहे। या हल्ल्यात 2 अधिकाऱ्यांसह रिव्हॉल्युशनरी गार्ड्सचे 7 कर्मचारी मारले गेले होते। या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी इराणने दिल्यानंतर शनिवारी इस्रायलशी संबंधित जहाज ताब्यात घेण्यात आले। तसंच इराणने इस्रायलवर ड्रोन हल्ला चढवला। हेब्बाळकर समर्थकांची संजय पाटील यांच्या घरासमोर निदर्शने। ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर केलेली टीका बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांना भोवल्याची चिन्हे दिसत आहेत। त्या वक्तव्याविरोधात शनिवारी रात्री आदर्शनगर वडगाव येथील संजय पाटील यांच्या घरासमोर शेकडो काँग्रेसच्या महिला निदर्शने आंदोलन केले आहे। हिंडलगा येथे शनिवारी भाजपचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात माजी आमदार संजय पाटील यांनी विद्यमान लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात टीका करताना बेळगाव ग्रामीण मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणात महिला एकत्र आल्या आहेत, त्यामुळे मंत्री हेब्बाळकर यांना धडकी भरली असून त्यांना रात्री झोप लागणार नाही, अशा शब्दात टीका केली होती। या वादग्रस्त टीकेवर मंत्री हेब्बाळकर यांनी सोशल मीडियावर म्हणणे व्यक्त केले आहे। संजय पाटील यांनी केवळ माझा अपमान केला नाही तर संपूर्ण देशातील महिलांचा अपमान केला आहे। तसेच महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संजय पाटील यांच्या घरासमोर निदर्शने केली। युवा समितीतर्फे आंबेडकर जयंती साजरी। महाराष्ट्रीकरण युवा समितीच्या वतीने युवा समिती कार्यालय टिळकवाडी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला। तसेच बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारे आमचा लढा असून लोकशाहीचा निश्चित विजय होईल अशी आशा व्यक्त केली। यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, खजिनदार विनायक कावळे, उपखजिनदार इंद्रजित धामणेकर, चिटणीस प्रतीक पाटील, महांतेश अलगोंडी, संतोष कृष्णाचे आदी उपस्थित होते। सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले। निवडणुकीनंतर कर्नाटकात डबल इंजिन सरकार।
लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा डबल इंजिन सरकार अस्तित्वात येणार असल्याचा दावा माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केला आहे. याद्वारे त्यांनी पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येणार असल्याचे भाकीत केले. शनिवारी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रमेश जारकीहोळी बोलत होते. ते म्हणाले, केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजप सरकार असेल तर वेगाने विकास साधता येणे शक्य आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे युती सरकार आहे. तसेच सरकार कर्नाटकात येईल. हुबळी, धारवाड, बेळगाव या 3 शहरात विमानतळ विकास करण्यात येणार आहे. बेंगलोर, चेन्नईच्या धर्तीवर इंडस्ट्रियल कॉरिडॉर सुरू केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नरगुंदकर भावे चौकात अवैध पार्किंग घोटाळ्याचा पर्दाफाश. फेरीवाल्यांकडून दैनंदिन शुल्क वसूल करण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती पार्किंग शुल्काप्रमाणेच पावती देत आहे आणि नरगुंदकर भावे चौकात दुचाकीवरून वसूल करत आहे. तुम्हाला अधिकार कोणी दिला असे नागरिकांनी विचारले असता त्या व्यक्तीने उलट विचारले की तुम्ही कोण आहात. समोरासमोर आल्यावर तो काहीतरी मासळी दाखवून घटनास्थळावरून पळून गेला. शिवाजीनगर येथे गवतगंजीला आग, लाखाचे नुकसान. साठवून ठेवण्यात आलेल्या बार ट्रॉली गवतगंजीला आग लागल्याची घटना शनिवारी दीपक गल्ली शिवाजीनगर येथे घडली. यात सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रकाश संपगावी यांचे दीपक गल्लीत घर आहे. तेथे जनावरांसाठी म्हणून 4 ट्रॉली कडबा आणि गवत साठवून ठेवण्यात आले होते. दुपारी अचानक या ठिकाणी आगीची घटना घडली. आगीचा लोळ आकाशात उडू लागला. घटनेची माहिती नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांना समजताच ते देखील त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. शहरातील नाले सफाई सुरू. वळिवाच्या पावसाने दाणादाण उडाल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. महापालिकेकडून शनिवारी नाल्यांची सफाई सुरू करण्यात आली आहे. शिवाजी रोड, अंबाभुवन परिसरातील नाल्याची सफाई करण्यात आली आहे. यावेळी नाल्यातून मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक बाहेर काढण्यात आले आहे. तो कचरा लागलीच वाहनातून भरून अन्यत्र पाठवण्यात आला आहे. नाल्यांची सफाई करण्यासाठी महापालिकेत 2 पोकलेन खरेदी केले आहेत. त्यामुळे केवळ पावसाळ्याआधीच नव्हे तर वर्षभर नियमितपणे या पोकलेनच्या सहाय्याने नाल्यांची सफाई करणे शक्य आहे. पण तसे होत नाही. दरवर्षी उन्हाळ्यात वळिवाचा जोरदार पाऊस झाला की नाले तुंबतात. त्यातील पाणी रस्त्यावरून वाहू लागते. सखल भागातील घरामध्ये पाणी घुसते. त्यानंतरच महापालिकेकडून नाल्याची सफाई केली जाते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. निवडणूक खर्चावर प्रशासनाची नजर. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बेळगाव चिकोडी लोकसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षक, सहाय्यक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक यापूर्वी झाली असून खर्च व्यवस्थापन, भाडे निश्चितीसह महत्त्वाच्या विषयांवर माहिती दिली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अभिनेते संदीप कुलकर्णी यांची वसंत व्याख्यानमालेत मुलाखत. यापुढील काळात पारंपरिकता सोडून नव्या विषयांना हात घालणाऱ्या मराठी चित्रपटांची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा सुप्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी व्यक्त केली. टिळकवाडी येथील हेरबाडकर स्कूलच्या सभागृहात शुक्रवारी वसंत व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. पहिले पुष्प संदीप कुलकर्णी यांच्या मुलाखतीने गुंफले. येथील लेखिका प्राध्यापिका माधुरी शानबाग यांनी त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्या जीवन प्रवासाला उजाळा दिला. अध्यक्षस्थानी व्याख्यानमालेच्या अध्यक्षा सुनीता देशपांडे होत्या. प्रथम दिवंगत कलाकार हितचिंतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर अर्चना संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. सुनीता देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून सत्कार केला. प्रास्ताविक उपाध्यक्षा स्वरूपा इनामदार यांनी तर परिचय प्रिया कवटेकर यांनी करून दिला. शानबाग यांनी घेतलेल्या मुलाखतीत संदीप कुलकर्णी यांनी पुणे येथील बालपणापासून ते मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांची शैक्षणिक कामगिरी, इंग्रजी, मराठी आणि हिंदी रंगभूमीवर कामाचे अनुभव, चढता आलेख, टेलिव्हिजनवर झालेली वेगळी ओळख या सर्व आठवणींना उजाळा मिळाला. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. वळूयात पुढील बातमीकडे. येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा सोसायटीच्या जप्त करण्यात आलेल्या 8 मिळकतींचा लिलाव होणार आहे. 8 मे रोजी या मिळकतींचा ऑनलाईन लिलाव होईल. या सर्व मिळकती बेळगाव जिल्ह्यात आहेत. राज्यातील IMA, संगोळी रायण्णा सोसायटी व अन्य 8 प्रकरणांच्या तपासासाठी राज्य शासनाकडून नियुक्त केलेल्या विशेष अधिकाऱ्यांकडून तसेच सक्षम प्राधिकरणकडून हा लिलाव होईल. मिळकतींच्या लिलावातून जी रक्कम मिळेल ती ठेवीदारांना दिली जाणार आहे. संगोळी रायण्णा सोसायटीच्या कथित 400 कोटींच्या अपहार प्रकरणाची चौकशी 2017 पासून सुरू आहे. आता जप्त करण्यात आलेल्या मिळकतींची टप्प्याटप्प्याने लिलावाच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. महालक्ष्मी यात्रेनिमित्त 3 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था. बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप येथील महालक्ष्मी यात्रेनिमित्त बिजगर्णी व कावळेवाडी येथे एकूण 3 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. महालक्ष्मी देवी मंडप उभारणीची पाहणी यात्रा कमिटीच्या वतीने शनिवारी करण्यात आली. यात्रा अवघ्या 2 दिवसावर आली असल्याने गावातील वातावरण भक्तिमय आहे. यात्रेस मंगळवारपासून सुरुवात होत आहे. बिजगर्णी प्राथमिक मराठी शाळेजवळील आवारात यात्रा भरवण्यात येणार आहे. पार्किंगसाठी बिजगर्णी गावातील ब्रह्मलिंग मंदिर व हायस्कूल आवारासह कावळेवाडीत कर्ले रोडला पार्किंगची व्यवस्था असेल. वडगाव ग्रामीणच्या पोलिसांनी शुक्रवारी दुपारी बिजगर्णी गावाला भेट दिली व यात्रा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. पोलिसांनी प्रथमतः ग्रामपंचायतीला भेट दिली, त्यानंतर कमिटीला काही विशेष सूचना केल्या. नवे शैक्षणिक वर्ष 29 मे पासून. परीक्षा संपून शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होताच शिक्षण खात्याने 2024-25चे शैक्षणिक वर्ष 29 मे पासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा वर्षारंभ 29 मे पासून होणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात 18 दिवस दसरा सुट्टी असेल, 48 दिवस उन्हाळी सुट्टी असणार आहे. एकूण 244 दिवस शाळा सुरू राहणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना एकूण 121 दिवस सुट्टी मिळणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र 29 मे पासून 2 ऑक्टोबरपर्यंत असेल. दुसरे सत्र 21 ऑक्टोबर ते 10 एप्रिलपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. इनर व्हील क्लबतर्फे स्कूल बॅगचे वाटप. इनर व्हील क्लबतर्फे शहर परिसरातील 9 ठिकाणी 301 स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. शहरातील सरकारी शाळा तसेच खानापूर तालुक्यातील मेरडा, पाली, भीमगड, हेमडगा येथील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा मंजिरी पाटील, इव्हेंट चेअरमन प्रीती चिंडक, लीना शहा, सचिव उर्मी शेरीगार यांच्यासह सदस्या उपस्थित होत्या. मुख्य जलवाहिनी घालण्याच्या कामाला प्रारंभ. शहरात 24 तास पाणीपुरवठ्यात सगळीकडे जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे. हिडकलचे पाणी शहरात आणण्यासाठी मुख्य जलवाहिनी घालण्याच्या कामाला सुरुवात झाली असून न्यू वैभवनगरात काम सुरू झाले आहे. शहर व उपनगरात 5 लाख लिटर क्षमतेचे 16 जलकुंभ उभारण्यात येत आहेत. यामध्ये पाणीसाठा करण्यासाठी शहरातून मुख्य जलवाहिनी घालण्याचे काम L&T कंपनीने सुरू केले आहे. कॅम्पमध्ये सध्या ग्लोब थिएटरजवळ मुख्य जलवाहिनी घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशोकनगरातून देखील जलवाहिनी घालण्यात येत आहे. न्यू वैभवनगर डबल रोड येथे देखील जलवाहिनीसाठी पाईप ठेवण्यात आले आहेत. 10 वॉर्डात सध्या 24 तास पाणीपुरवठा सुरू आहे. याच धर्तीवर 48 वॉर्डात 24 तास पाणीपुरवठा सुरू होणार असून याकरिता शहरात सर्वे देखील सुरू आहे. शेतकऱ्यांना ऊस बिल त्वरित अदा करा. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची बिले अदा न केलेल्या साखर कारखान्यांनी त्वरित बिले अदा करावीत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. 2023-24 वर्षातील गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना बिले अदा करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात 28 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला. यापैकी 15 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले अदा केली आहेत. उर्वरित 13 साखर कारखान्यांनी दुर्लक्ष केले आहे. बिल मिळाले नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. त्यामुळे कारखान्यांनी बिले अदा करून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला त्वरित द्यावा. याकडे दुर्लक्ष केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी शिफारस सरकारकडे करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. धनंजय पाटील यांच्याकडून पुस्तके देणगी. बेळगुंडी तालुका जिल्हा बेळगाव येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा संघ यांच्या वतीने 3 दिवसीय संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे धनंजय पाटील यांनी या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम व त्यांचे प्रभावळ यावर लिखित 2 पुस्तके शाळेला भेट दिली. यावेळी खानापूर रहिवासी संघटना बेळगावचे अध्यक्ष उद्योजक प्रेमानंद गुरव, शंकर चौगुले, उद्योजक लक्ष्मण शिंदे, बालवीर फाउंडेशनचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. फूड पार्क बेळगावकरांसाठी पर्वणी ठरेल.
एकाच छताखाली देश विदेशातील विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची एकत्रित चव चाखता यावी या दृष्टिकोनातून नेहरू नगरातील फूड पार्कने स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांचं पुनरागमन केले आहे। याचा लाभ घ्यावा असे उद्गार केली सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार प्रभाकर कोरे यांनी काढले। नेहरू नगर येथील रामदेव हॉटेलच्या मागे नव्या थाटात सादर करण्यात आले। यावेळी माजी खासदार प्रभाकर कोरे, आमदार आसिफ सेठ, आमदार चन्नाराज हट्टीहोळी, महंतेश कवडगेमठ, माजी नगरसेवक शिवनगौडा पाटील, राहुल रायबागी, व्यंकटेश रायबागी, ध्रुव पटेल, कनव सुरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला। फूड पार्क या अभिनव संकल्पनेबद्दल बोलताना राहुल रायबागी म्हणाले की मेट्रो सिटीच्या धर्तीवर बेळगावमध्येही खवय्यांसाठी विविध ठिकाणी खाद्यपदार्थांची रेलचेल सुरू असल्याने या फूड पार्कची उभारणी करण्यात आली आहे। मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी। मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे क्रीडा शिक्षक महेश हगीदळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मान्यवर वक्ते इंद्रजित मोरे, शैला पाटील, कमल हलगेकर, शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक गजानन सावंत, नारायण उडकेकर, बीजी पाटील उपस्थित होते। शाळेचे संगीत शिक्षक सहदेव कांबळे यांनी आंबेडकरांना वंदनपर गीत सादर केले। त्यांना नारायण गणाचार्य यांनी तबला साथ दिली। त्यानंतर शैला पाटील यांनी संविधानाची ताकद या विषयावर आपले विचार व्यक्त केले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रस्तावना सादर केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीधर बेन्नाळकर यांनी केले। पोलीस हवालदाराच्या प्रसंगावधानाने अनर्थ टाळण्यात यश। वाहतूक पोलीस हवालदाराच्या प्रसंगावधानाने फोर्ट रोडवर मोठा अनर्थ टळला आहे। याचे होसमनी या हवालदाराने दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनीही त्याला शाबासकी दिली आहे। शुक्रवारी सायंकाळी पावसामुळे जिजामाता चौक परिसरात पावसाचे पाणी साचले होते। याचवेळी पथदीपाच्या वायरमुळे पाण्यात विद्युत प्रवाह आला होता। या मार्गावरून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला पाण्यामुळे विजेचा धक्का बसला। तो पादचारी घाबरून गेला। याचवेळी वाहतूक विभागाचे हवालदार एच.जे. होसमनी या परिसरात कार्यरत होते। त्या पादचाऱ्याला विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्यांनी या मार्गावरील वाहतूक रोखण्याबरोबरच हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी सजीव हमण्णवर यांनाही घटना कळवली। हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मनपाच्या अधिकाऱ्यांना सांगून ही समस्या दूर करण्यात आली। वाहतूक पोलीस हवालदाराच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। साईराज वॉरियर्स रोहन ट्रेडर्स यांच्यात उद्या अंतिम झुंज। रोहन ट्रेडर्स BSC संघाने सांघिक खेळाच्या जोरावर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पोद्दार रॉयल्स CCI संघाचा 40 धावांनी पराभव करत सिद्धेश्वर ग्रॅनाइट पुरस्कृत युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाइट चषक बेळगाव T20 लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला। अंतिम सामना उद्या सोमवार दिनांक 15 रोजी सकाळी 10:30 वाजता खेळवण्यात येणार आहे। प्रथम फलंदाजी करताना रोहन ट्रेडर्स BSC संघाने 20 षटकात 9 बाद 162 धावा केल्या। रणजीपटू सुजय सातेर याने 32 चेंडू 6 चौकारांसह 50 धावा केल्या। रोहन कदम याने 28 चेंडूत 4 चौकारांसह 38, राहुल नाईक 2 षटकारांसह 19, अक्षय जुवेकर 2 चौकार 1 षटकारांसह 18 धावा केल्या। पोद्दार रॉयल्स CCI तर्फे अर्जुन पाटील यांनी 3, आकाश असलकर याने 2 तर अमित यादव याने 1 गडी बाद केला। उत्तरादाखल फलंदाजी उतरलेल्या पोद्दार रॉयल्स CCI संघाचा डाव 19.5 षटकात 122 धावात आटोपला। रोहन ट्रेडर्स संघाच्या सर्वच गोलंदाजाने किफायतशीर मारा करत पोद्दार रॉयल्सच्या फलंदाजांना जखडून ठेवले। अंगदराज हितलमनी 28, अमित यादव 25, आदर्श रिमोट 17 धावा केल्या। रोहन ट्रेडर्सतर्फे मणिकांत बुकिटकार 3, हर्ष पटेल 2 तर आकाश कटामळे, अक्षय पाटील, सौरभ सावंत व कृष्णा बागडी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। सामनावीर सुजय सातेरी व इम्पॅक्ट खेळाडू मणिकांत बुकिटकार यांना प्रमुख पाहुणे राकेश कलगडकी, विद्याधर कदम व जयपाल गुंजीकर यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला। रोहितकडून वरुणला अस्मान। कंगराळेच्या रोहित पाटीलने वरुण अथणीमठ याला 12व्या मिनिटाला हप्ते डावावर चितपट करून खणगाव खुर्दचे मैदान जिंकले। खणगाव कुस्तीगीर संघटना आयोजित कुस्ती मैदानात 50हून अधिक कुस्त्या रंगल्या। रोहित कंगराळी विरुद्ध ज्युनियर कर्नाटक कुमार वरुण अथणीमठ ही कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली। या कुस्तीत 3ऱ्या मिनिटाला रोहितने एकेरी पट काढून वरुणला खाली घेत 1 चाक डावावर चित करण्याचा प्रयत्न केला, पण वरुणने त्यातून सुटका करून घेतली। 7व्या मिनिटाला वरुणने रोहितवर कब्जा मिळवला, पण रोहितने यातून सुटका करून घेतली। 12व्या मिनिटाला रोहितने एकेरी पट काढून वरुणला खाली घेतले, पण वरुणने सुटका करून जात असताना रोहितने हाते डावावर चित करत उपस्थित कुस्ती शौकीनांची मने जिंकली।
दुसऱ्या क्रमांकाच्या दयानंद शिरगाव विरुद्ध निखिल कंगराळी यांच्यातील कुस्ती बरोबरी सोडवण्यात आली। या कुस्तीत 4थ्या मिनिटाला निखिलने एकेरी पट काढून दयानंदला खाली घेत मानेला घुटणा ठेवून चित करण्याचा प्रयत्न केला। 8व्या मिनिटाला दयानंदने पायाला आखडी लावत निखिलवर ताबा मिळवला। ही कुस्ती रंगतदार होत असताना वेळेअभावी बरोबरी सोडवण्यात आली। तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रथमेश कंगराळीने मारुती मुधोळचा घिसाडाबावर पराभव केला। 4थ्या क्रमांकाच्या कुस्तीत रोहित कडोलीने शुभम मुदगा याच्यावर 1 वाक डावावर विजय मिळवला। 5व्या क्रमांकाच्या कुस्तीत करण खादरवाडीने प्रज्वल कंगराळीचा, 6व्या क्रमांकाच्या कुस्तीत किसन कंगराळीने निदेश राजस्थानचा, 7व्या क्रमांकाच्या कुस्तीत साहिल कंगराळीने किरण खादरवाडीचा, 8व्या क्रमांकाच्या कुस्तीत केशव सांबराने प्रज्वल कडोलीचा पराभव केला। आखाड्याचे पंच म्हणून नवीन मुदगे, गणपत बनोशी, मारुती पाटील, बसवानी सुतार, वामन पाटील, मारुती पाटील यांनी काम पाहिले। बेळगाव स्पोर्ट्स क्लब अंतिम फेरीत। कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने हुबळी क्रिकेट अकादमीच्या रौप्य महोत्सव निमित्त LFA चषक T20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने STM स्पोर्ट्स अकादमी संघावर 135 धावा राखून दणदणीत विजय संपादन केला। स्वप्नील येळवे याने झंझावाती आणि तडाखेबंद फलंदाजी करताना 59 चेंडूत 7 उत्तुंग षटकार आणि 20 सणसणीत चौकारासह 144 धावांची स्वप्नील येळवे याने झंझावाती आणि तडाखेबंद फलंदाजी करताना 59 चेंडूत 7 उत्तुंग षटकार आणि 20 सणसणीत चौकारासह 144 धावांची दमदार खेळी केली। येळवेला साथ देताना व्यंकटेश शिराळकर याने आक्रमक फलंदाजी करताना 35 चेंडूत 75 धावा फटकावल्या। या दोघांनी तिसऱ्या गाड्यांसाठी 168 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली। ओमकार वेर्णेकर 16 धावा फटकावल्या। STM स्पोर्ट्स अकादमीतर्फे बसवराज 3, आदित्य हिरेमठ 2 गडी बाद केले। उत्तरादाखल खेळताना STM स्पोर्ट्स अकादमी धारवाड संघाने 14 षटकार सर्व बाद 119 धावा काढल्या। बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे ओमकार वेर्णेकर 4, रोहित पाटील व हर्ष पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले। याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।